काल येते भोगी आणि भोगीसाठी इथं मी भोगीची भाजी बनवलेली आहे आणि आमच्याकडे याला शेंगफुलाना बोलतात. तर ते कसा बनवला चला बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तर इथं मी सफेद तीळ भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. वांग, बटाटा, हरभरा, पावटा, घेवड्याची शेंग, वाटाणा, गाजर आणि शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत. तर तीळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. नंतर मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसूण आणि खोबरं हे वाटून घेतलेलं आहे. नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली. त्याच्यात तेल घालून घेतलंय. त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घातला. व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. नंतर मी खोबरं, कोथिंबीर आणि लसूण वाटून घेतला होता ते घालून घेतले. तेही व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. नंतर मी एक टोमॅटो घेतलाय छोटा, तो पण कापून याच्यामध्ये घातलाय. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर घरगुती मसाला आणि थोडीशी हळद घालून घेतली. नंतर याच्यामध्ये या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घालून घेतलेल्या आहेत. हे सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. 1-2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यात मी वाटलेले तीळ घालून घेतले आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय. थोडंसं पाणी घातलंय आणि व्यवस्थित भाजी 10-15 मिनिटासाठी बटाटा वगैरे शिजेपर्यंत शिजवून घेतलंय सगळं आणि मस्त तीळ घालून घेतलेत नंतर शेवटी आणि मस्त अशी आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण अशी भोगीची भाजी नक्की ट्राय करा.